लालबागचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ झाला असल्याचं आपण पाहतो। एकंदरीत आपण जर बघितलं तर लालबागच्या राजाची संपूर्ण 10 दिवस मोठ्या संख्येनं नागरिकांनी या ठिकाणी एकत्र येत पूजा अर्चना केलेली असते। प्रतिष्ठापना अतिशय योग्य पद्धतीने आणि सुंदर अशा पद्धतीने केलेली असते आणि एक वेगळं प्रेम लालबागच्या राजाप्रती आपल्याला बघायला मिळतं। लालबागच्या राजाला खरं तर या ठिकाणी नवसाला पावणारा राजा म्हणून देखील ओळखलं जातं। यंदाचं जे वर्ष आहे ते लालबागच्या राजाचं 92वं वर्ष होतं आणि आता या लालबागच्या राजाचा हा शाही थाट, शाही असा विसर्जन सोहळा आपण पाहतो। लालबागच्या राजाचं विसर्जन सुद्धा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं होत असतं आणि यंदा सुद्धा विसर्जनासाठी एक अतिशय वेगळा असा तराफा बनवण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय, गुलाल उधळण्यात आलेला आहे आणि संपूर्ण या गुलालामध्ये मुंबईचा राजा न्हाऊन निघाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य अशी ही मुंबईच्या राजाची मूर्ती या दरम्यान बनवण्यात आलेली होती, यंदाच्या वर्षी बनवण्यात आलेली होती आणि थाटात आता हा राजा निघाला। मुंबई आणि गणेशोत्सव हे एक अतिशय वेगळं नातं आहे, हृदयाला जोडणारं नातं आहे आणि आजचा जो दिवस आहे तो एक भावनिक दिवस आहे। प्रत्येक मुंबईकराच्या मनात आणि प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात एक वेगळा प्रश्न असतो की बाप्पा आता पुन्हा 1 वर्षानंतर भेटणार आहे, पुन्हा वर्षभरासाठी वाट बघावी लागणार आहे आणि त्याच साश्रुनयनांनी या दरम्यान आता बाप्पाला निरोप दिला जातो। विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांची अलोट अशी गर्दी झालेली आहे। मुंबईचे रस्ते खचाखच गणेश भक्तांनी भरलेले आहेत। आज अनंत चतुर्दशी आणि आज विसर्जन मिरवणूक निघाली। रूप आपण पाहतोय बाप्पाचं रूप, बाप्पाला सुद्धा जाताना तेचं वाईट वाटतंय अशीच आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासून आपण जर बघितलं तर वेगवेगळे रूप संध्याकाळपर्यंत बघायला मिळत असतात। ज्या दरम्यान विसर्जन होत असतं त्या दरम्यान देखील वेगळं रूप बघायला मिळतं। पुन्हा एकदा आपण दृश्य पाहतोय लालबागच्या राजाची। लालबागचा राजा आता निघालेला आहे आणि चोख अशा पोलीस बंदोबस्तामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे। खरं तर भक्ती, प्रेम आणि अश्रू या तीनही बाबींनी सजलेला आजचा हा विसर्जन सोहळा मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळतो। तीनही इमोशन्स आपल्याला या सोहळ्यामध्ये बघायला मिळतात। एकीकडे भक्ती दिसत असते, प्रेमही बाप्पाप्रती तितकंच असतं आणि निश्चितच बाप्पा निरोप घेत असतो, त्यामुळे अश्रू देखील तरळलेले असतात। मुंबईच्या राजाची सुद्धा विसर्जन मिरवणूक आता निघालेली आहे आणि त्या दरम्यान आपण ही दृश्य पाहतोय। अतिशय सुंदर अशी ही दृश्य मुंबईच्या राजाची पाहायला मिळतात। विसर्जन मिरवणुकीमध्ये यंदा गणेश भक्तांची मोठीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मुंबई शहर आणि गणेशोत्सव याचं नातं अगदी रक्तमांसाच्या जिव्हाळ्याचं आहे, हृदयाच्या अगदी जवळचं आहे आणि अतिशय मोठा सण हा आजचा आपण पाहतो। विसर्जन मिरवणूक, मुंबईचे रस्ते खचाखच भरलेले असतात आणि अगदी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत, अगदी कधी-कधी तर रात्री संपूर्ण रात्र सुद्धा अशीच गर्दी विसर्जन मिरवणुकीमध्ये बघायला मिळते। ढोल-ताशांच्या गजरात तेजूगाळा सुद्धा आता विसर्जनासाठी निघालेला आहे। तेजूगाळ्याचा महाराजा हा आपण पाहतोय। या ठिकाणी बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघालेली आहे। चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे। मात्र मुंबई कधी झोपत नाही असं आपण म्हणतो आणि अनंत चतुर्दशी असेल तेव्हा तर मुंबईकरांचा उत्साह काहीतरी वेगळाच असतो आणि आज सुद्धा आपण जर बघितलं तर रात्री उशिरापर्यंत ही विसर्जन मिरवणूक चालणार आहे आणि या विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक भक्त सहभागी झालेले आहेत। लालबागचा राजा आपण पाहतोय, भव्य दिव्य